आता जागी मारी आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा आवे चरणी ठेवा माथा आवे चरणी ठेवा माथा जन्मा
तुम्ही भजन म्हणत नाही का? अगोदर महिला वर्ग नंतर पुरुष वर्ग बरं का? तुम्ही कशाची प्रॅक्टिस करून घ्या. महिला वर्ग हात वर करा. फक्त महिला. तुम्ही महिला आहेत का म्हणजे? फक्त महिला. सगळ्यांनी मागं म्हणायचं हा, तुम्ही थोडं थांबा. महिला सगळ्यांनी म्हणायचं महिला वर्गाने. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम नाम. वा वा, आणखीन मोठ्यानं. देऊळ गाव घाटे ना, आवाज गेला पाहिजे ना मोठ्यानं. ओ श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. वा वा, मागच्या झोपल्या काय? वा 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 श्रीराम जय राम जय जय राम. वा. श्रीराम क्या बात है. जय राम जय जय राम. वा वा, मोठ्या आणखीन. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही काहीच बोलायचं नाही बरं का. आता पुरुषांची बारी. हा, एकदा तुमचा दणका सुरू होऊ द्या. हात वर करा. फक्त पुरुष, महिला नाही. हा, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम नाम. वा वा, आणखीन मोठ्यानं. ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा, महिला. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. हा, सगळ्यांनी आता. जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. गोपाल कुमार गोपाल कुमारी. गोपाल कुमारी. गोपाल कुमारी. गोपाल याला देवाणघेवाण म्हणतात. उपकार म्हणजे काय? अपेक्षा न ठेवता केलेली मदत म्हणजे उपकार होय. ऐका, काही काही समाजात अशी माणसं आहेत, उपकार केला ना त्याची फेर अपकारानं करतात. सांगेल तुम्हाला, जरी एखाद्यावर उपकार करता नाही आला बाबा तरी चालल, पण एखादीची फेड अपकारानं करू नये. यावर एक शेवटचं उदाहरण सांगते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ऐका, एका माणसानं 2 तरणी, सगळ्यांनी ऐकलंच असेल पण तरी सुद्धा ऐका, एका माणसानं 2 तरणी गुरी बैल
बैलगाडीला झोपली आणि निघाला शेताच्या दिशेने. आता महाराज तरणी गोरी होती. आपण सर्व शेतकरी माणसं आहोत. तरण्या गोऱ्यांना शिस्तीत चालण्यामध्ये सवय असते का बाबा? नाही. निघाली ती फदाडक 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 सुसाट पळायला लागली. कशी बशी शेतापर्यंत पोहोचली. शेतकऱ्यानं दिवसभर शेतातलं काम पाहिलं ग्रहस्थानं. संध्याकाळची वेळ झाली. पुन्हा ती बैला घेतली, बैलगाडीला झोपली आणि निघाला गावाच्या दिशेने. सांगू का, जसं जसं गाव जवळ यायचं तसं तसं ती बैल वेड्यासारखी करायची. आता ज्याप्रमाणे घरामध्ये जर पाहुणे रावळे आलं तर लेकरं कशी करतात बाबा? करंटची उडी मारतात. कलंटची का करंट जास्त काहीतरी आहे ना, ती उडी मारतात. लेकरं पण एवढी विचित्र आहेत महाराज. एक उदाहरण सांगते ऐका. अशीच एका कीर्तनाला गेले एका गावामध्ये. आता कीर्तन चाललं होतं, कीर्तन संपलं. दर्शन घेण्यासाठी माणसं जवळ येत होती. एक 5-6 वर्षाचा एक मुलगा आला. म्हटलं ताई तुम्ही कीर्तन करतात का? म्हटलं हो बाळा. एखादं गाणं म्हणून दाखवतात का? म्हटलं मला गाणं तर काही येत नाही, पण प्रश्न येतात मला, प्रश्नाचे उत्तर येतात सांगता. तो म्हटलं ताई ठीक आहे, एक प्रश्न विचारतो, जर त्याचं उत्तर जर तुम्हाला आलं तर मी तुम्हाला 300 रुपये देणार, जर नाही आलं तर तुम्ही मला 300 रुपये द्यायचे. ठरलं दोघांचं. त्यांनी ऐका प्रश्न काय केला. म्हटलं ताई पृथ्वीचं केलं ताट, पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाटी, पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाटी, महादेवाला पार्वती ओवाळाया जाती, सांग बर ताई ती कशावर उभी होती? काय प्रश्न केला? पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाटी, महादेवाला पार्वती ओवाळाया जाती, सांग बर ताई ती कशावर उभी होती? आता उत्तर मात्र मला बाबा येत होतं. मी म्हणावं ती पाटावर होती, ते काय म्हटलं असतं? ती पायावर होती. आणि मी जर म्हणले असते ते पायावर होती तर ते काय म्हटलं असतं? ती पाटावर होती. गप्पीप 300 रुपये काढले कोटच्या खिशामधून. म्हटलं धर बाबा, मला काय उत्तर येत नाही. त्यानं काय केलं, ते 300 रुपये घेतले आणि त्याच्यातले 150 रुपये परत मला दिले. म्हटलं हे कशासाठी? तो म्हटला ताई मलाच उत्तर येत नाही. अशी काही लेकरं आहेत महाराज. म्हणजे सांगायचं काय, घरात पाहुणे आले की लेकरं काय करतात? वेड्यासारखी करतात. आणि आमचं माहेरचं कोणी आलं तर महिला मंडळ विसरूनच जातात मालकाला. तसं जसं जसं गाव जवळ यायचं तसं तसं ती बैल वेड्यासारखी करायची. आता बैल वेड्यासारखी करत करत असताना गाडीवरचा ताबा सुटतो. बैलाच्या नाकातील व्यसन तुटती. बैलगाडी गावामध्ये जाती. तो ग्रस्त घाबरून गेला, पण तरी सुद्धा मोठ्यानं सांगत होता, काका बाबा दादा बाजूला सरका, बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातील व्यसन तुटली, गाडी अंगावर येईल, दुखापत होईल, कोणाचा हातपाय मोडेल. लोक सुद्धा आपल्या गावासारखी होती, आपल्या गावातल्या माणसांसारखी. त्याला रस्ता मोकळा करून देत होती, बाजूला जात होती. पुढे गेल्यानंतर त्याच गावातील भांड कुदळ शांता काकू, इथं जर कोणी असली तर ती सोडू ना बरं का, नाही तर धरी माझ्यावरच काटा. जाताना आडवायची मला तिथं बांधकेलच्या कोपऱ्यात. शांता काकू कमरेवर 2 देऊन हात वर देऊन उभी राहिली, जस काय पांडुरंग उभा राहिली. आता भांड कुदळ असल्यामुळं ग्रस्त जास्तच घाबरला. त्याचे तर हातपायच गळून गेले. घशातून आवाज निघे ना तरी सुद्धा मोठ्यानं, काकू ओ काकू बाजूला सरका, काकू गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातील व्यसन तुटली, गाडी अंगावर येईल, दुखापत होईल, काही पाय बी मोडेल, काकू बाजूला सरका. काकू काय बाजूलाच गेली नाही. काकू म्हटली, एक रस्ता येऊ दे, गाडी मोडू दे पाय, रस्ता काय तुझ्या? मी बोलणार नाही. ग्रहस्थ म्हणतोय बाई रस्ता तुझ्या पण नाही माझ्या पण नाही. असं म्हटल्यानंतर तिने भुवया तर उंचच केल्या. परत म्हटला, काकू तुझ्याच पण बाजूला सरक. काकू काय बाजूला गेली नाही. भरकन अशी गाडी गेली, काकूच्या पायावरून गेली, काकूचा कडकडून असा पाय मोडला. आता मला सांगा, दुःख आल्यानंतर आपली माणसं कुठं जातात? दवाखान्यात जातात. काकू गेली ना पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेली, त्या ग्रस्तावर केस नोंदवली. ते बिचारा ग्रस्त घरी आलं, रडत बसलं. बायको म्हटली, असं काय बायांसारखं रडतात? एक वकील लावा आणि निर्दोष मुक्त व्हा. जातो ग्रस्त वकील साहेबांकडे. दिवसभर घडलेला सगळा प्रसंग वकील साहेबांना सांगतात. वकील साहेब, कधी मी पोलीस स्टेशन सुद्धा पाहिलं नाही, कधी कोर्ट कचेरी पाहिली नाही, काहीतरी करा, यामधून मला निर्दोष मुक्त करा. वकील साहेब म्हणतात, ठीक आहे, पण आमचं
आजकाल याच्याशिवाय जगात कामच नाही महाराज. म्हणे ठीक आहे 20,000 रुपये देण्याचे फायनल झाले. आता कोर्टात जाण्याचा दिवस उगवला. आतमध्ये जाण्या अगोदर ते ग्रस्त वकील साहेबांकडे येतात आणि सांगतात, साहेब आतमध्ये गेल्यानंतर मला तर असं काही उभा राहता येणार नाही, काही ना काही प्रश्न मला विचारतील, मग मी प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं. वकील साहेब म्हटले काहीच बोलायचं नाही, एकच बोलायचं बुईंग. काय म्हटले, एकच बोलायचं बुईंग. गेले आतमध्ये. एकाकड घरामध्ये शांता काकू, एकाकड घरामध्ये बिचारा ग्रस्त. वकील साहेब आले, म्हटले तुमचं नाव काय. ते म्हटलं भुईंग. गावाचं नाव काय, भुईंग. तालुका काय, भुईंग. जिल्ह्याचं नाव काय, भुईंग. काल काय कुटाणा केला, भुईंग. ह्या बाई कोण, भुईंग. काही जरी विचारलं तर भुईंग भुईंगच करायचा. आता अशी मात्र शांता काकूची तळपाईची आग गेली मस्तकाला. काकू म्हणते, जस साहेब मूर्त आज भुईंगच करतोय. काय म्हणते, महिला मंडळीला असते ना असं करायची सवय. साहेब मूर्त आज भुईंगच करतोय. काल तर मोठ्यानं सांगत होता, काकू काकू बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातील व्यसन तुटली, गाडी अंगावरील दुखापत होईल. मीच त्याला म्हटलं येऊ दे गाडी, मोडू दे पाय, रस्ता काय तुझ्या. कोण कुणाला सांगतय, काकू जस साहेबांना सांगते. जस साहेबांच्या सगळी गोष्ट लक्षात आली. काय पाहता माझ्याकडे, धरलं बायला टाकलं कस्टडी मध्ये. हे ग्रस्त उड्या मारतच घरी आलं. नरे नारा नरे नारा, गाणं तर येतच नव्हतं. उड्या मारत घरी आलं. बायकोल म्हटलं पहिलं कुरडई पापड भजे कर आणि मला खाऊ दे. केलं बाईने सुंदर स्वयंपाक. त्याने एकदमच भजे तोंडात भरले बाबा, 10-15 भजे तोंडात भरले. आणि त्याच क्षणी ज्या वकिलांनी त्याला निर्दोष मुक्त केलं ना, ते वकील दारातच हजर झाले. वकील साहेब म्हटले, ओ ग्रस्त, तुम्हाला मी निर्दोष मुक्त केलं, इथं येऊन खुशाल भजे पापड खातात, माझ्या पैशाचं काय. ते म्हटले भुईंग. आम्हाला आणि ओमकार बाबांना कीर्तन झाल्यानंतर भुईंग करू नका म्हणजे झालं सगळं. म्हणजे सांगायचं काय मला, लोक उपकार करतात पण त्याची फेड. वकिलानं त्या ग्रस्तावर काय केला बाबा, उपकार केला, परंतु ग्रस्तानं काय केलं, त्याची फेड अपकाराने केली. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार. संतांच्या बाबतीत तसं नाही हो. संत हे कोणत्याही कुळाचा विचार करत नाही, कोणत्या जातीचा विचार करत नाही. जो साधू आपल्याला शरण आलाय ना, त्याच्यावर उपकारच करतात. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती आणि काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. कीर्तनाची वेळ आपली संपली, 11:30 वाजले. आता थंडी काहींना मागच्या तर थंडी वाजली असन, मंडप तिकडे नाही ना. एकदा आपण भजन करू बर का. आता ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात वर करा, असतील त्यांनीच करा, नसतील तर नका करू. मी सांगेल कानिपनाथ भगवानाला, देवा पुढच्या वर्षी यांना 2 हात दे, 2 पाय दे, 2 कान दे बर का.